हॅलो गाईज. मी आज भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपासून सुरुवात करते. तर ह्याच्या आधी मी 2025चे फक्त क्वेश्चन सॉल्व करून दिलेले होते. पॉलिटीचे सुद्धा मी टाकेल व्हिडिओ. तोपर्यंत आपण आता सध्या हे बघूयात की जो पहिला चॅप्टर आहे आपल्या पॉलिटीचा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, त्याच्यावरती कुठल्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले होते. त्याच्या अकॉर्डिंग मी फक्त नोट्स कलेक्ट केलेले आहेत, जे की सिक्वेन्शियली टाकलेत. तर आपण चेक करूयात. पहिली आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर सगळ्यात पहिली झाली होती ती गोलमेज परिषद. आज आपल्याला इयर वाईज लक्षात ठेवायचं झालं तर आपण 1930 पासून सुरुवात करूयात. तर 1930 ते 1932च्या दरम्यान 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत लंडनमध्ये. तर पहिली झाली 1930, दुसरी 1931 आणि तिसरी 1932ला. तर भारताच्या भावी राज्यघटनेबाबत चर्चा आणि घटनात्मक सुधारणा ठरवणे हा याचा मुख्य उद्देश होता. जबाबदार शासन पद्धती, जी की भारत स्वतः सांभाळू शकेल का. ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांची संघराज्य व्यवस्था, विविध पक्ष अल्पसंख्याकांबाबतच्या सहमती, जे की आपल्याला माहिती आहे की पुणे कराराबद्दल. आता या गोलमेज परिषदांच्या नंतर 1934ला एम एन रॉय यांनी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडली. त्याच्यानंतर 1935मध्ये काँग्रेसने सर्वप्रथम संविधान सभेची मागणी केली. 1938ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑफिशियली काँग्रेसच्या वतीने प्रौढ मताधिकाऱ्यांना संविधान सभेची मागणी काँग्रेसपुढे मांडली आणि 1940ला सरतेशेवटी ब्रिटिशांनी ऑगस्ट ऑफरद्वारे ती मागणी सर्वप्रथम मान्य केली. तर हा PYQ आहे की 1940 या वर्षी ब्रिटिश सरकारने सर्वप्रथम भारताच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य केली. कॅबिनेट मिशन योजना. कॅबिनेट मिशन योजनेला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतात. तर कॅबिनेट मिशन योजनेत कॅबिनेट मिशनचे पहिले तर कॅबिनेट मिशन योजना का आली, तर 1940मध्ये ज्यावेळेस 1940मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याची मागणी मान्य केली, त्यानंतर क्रिप्स क्रिप्स स्टॅफर्ड क्रिप्स हे ब्रिटिश सदस्य भारतात आले. तर मुस्लिम लीगने क्रिप्सच्या प्रस्तावाला नकार दिला. का? कारण की त्याच्यामध्ये भारत आणि भारताच्या सेपरेशनची तरतूद नव्हती. त्याच्यामुळं त्यांनी नकार दिला मुस्लिम लीगने. आणि त्याच्यामुळं पुढे कॅबिनेट मिशन योजना 1946ला भारतात आली. ठीक आहे. तर नोव्हेंबर 1946मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभा निर्माण करण्यात आली आणि त्याच्यामध्ये परंतु त्यांनी सुद्धा 2 संविधान सभेच्या प्रस्तावाला नकार दिला होता. ठीक आहे. तर आता ह्याची डेट्स बघूयात. तर भारतात कॅबिनेट मिशन योजना 24 मार्च 1946ला आली. त्याच्यामध्ये 3 सदस्य होते: पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर. तर ह्याच्यामध्ये एका PYQमध्ये C राजगोपालाचारी यांचं नाव आहे, जे की याचे मेंबर नाही आहेत. तर ह्या 3 मेंबरमध्ये फक्त पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या तिघांचंच नाव येतं. तर याचा उद्देश असा होता की संविधान सभेची स्थापना करून स्थापना करणे आणि राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याची सर्वात महत्त्वाची ही ब्रिटिश योजना होती. पुढे तर त्यात संविधान सभेची रचना अशी दिली होती की टोटल 389 मेंबर्स असतील, 389 सदस्य असतील. त्यापैकी 292 हे ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जातील, 4 मुख्य आयुक्तांकडून आणि 93 देशी संस्थानांकडून निवडून दिले जातील. सॉरी विद्यार्थी मित्रांनो. तर पार्श्वभूमीमध्ये जसं की आपण पाहिलं, तर 1940च्या क्रिप्स प्रस्तावाला मुस्लिम लीगने नकार दिल्यामुळं कॅबिनेट मिशन योजना भारतात आली. त्याच्यात पाकिस्तानच्या निर्मितीची स्पष्ट हमी नव्हती. कारण हे होतं की एकसंघ भारतीय संघराज्याची कल्पना त्यात मांडली गेली होती. घटनासभेच्या स्थापनेची पद्धत या लीगला मान्य नव्हती आणि मुस्लिम लीगच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला त्याच्यामध्ये स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्याच्यामुळे मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्तावाला नकार दिला. पुढे कॅबिनेट मिशननुसार संविधान सभेची रचना ही अशी की 389 एकूण सदस्य असतील. त्यापैकी 292 सदस्य हे ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जातील. त्या ब्रिटिश प्रांतांमध्ये बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, पंजाब, बिहार, मध्य प्रांत आणि बिरार, आसाम, वायव्य सरहद्द प्रांत, ओरिसा आणि सिंध यांचा समावेश असेल. आणि 4 हे मुख्य आयुक्त प्रांतांकडून, जे की दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान यांच्याकडून निवडून दिले जातील. आणि 93 हे देशी संस्थानिकांकडून. तर संस्थानिकांचे जे हेड असतील ते डिसाईड करतील की संस्थानिकांकडून प्रतिनिधित्व कोण करणार. अशा पद्धतीने होतं. आता ही निवड पद्धती अशी होती की सदस्यांची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने, म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट या प्रणालीद्वारे करावी जावी. प्रौढ मताधिकारावरती आधारित ही निवडणूक नव्हती. दुसरं,
जागांचे वाटप असे की याच्यामध्ये 3च होते, सामान्य, मुस्लिम आणि शीख. या समुदायांच्या लोकसंख्येनुसार जागाचे वाटप होणार आणि हा सुद्धा एक PYQ होता. प्रतिनिधित्व म्हणलं तर सर्वांनाच, म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, पारशी, अनुसूचित जाती जमाती, महिला, सर्वांना यात प्रतिनिधित्व होतं. भारतीय स्वतंत्र कायदा 1947, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 याची पार्श्वभूमी असे की 3 जून 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना जाहीर केली. त्यानुसार ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947ला भारतीय स्वतंत्र कायदा मंजूर केला आणि 15 ऑगस्ट 1947 पासून तो लागू करण्यात आला. त्याच्यात तरतुदी अशा होत्या की भारत आणि पाकिस्तान अशी 2 राज्य निर्माण करण्यात यावी. 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश राजवटीचा अंत झाला. भारतीय ब्रिटिश संसदेचे सार्वभौमत्व संपुष्टात आले. प्रत्येक अधिराज्यासाठी स्वतंत्र गव्हर्नर जनरल नेमण्याची तरतूद करण्यात आली. भारत सचिव आणि भारत मंत्रीचं पद रद्द केलं गेलं. भारत परिषद रद्द करण्यात आली. ब्रिटिश साम्राज्याचे भारतीय संस्थानांवरील अधिराज्य समाप्त झाले आणि संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला आणि दोन्ही अधिराज्यांच्या घटनासभांना कायदे करण्याचा अधिकार देण्यात आले. 1935च्या भारत सरकार अधिनियमातील नवीन राज्यघटना लागू होईपर्यंत तात्पुरता लागू राहिला. पुढे आता आपण बघूयात की संविधान सभेची जेव्हा निर्मिती झाली त्यातल्या बैठका कशा झाल्या, अध्यक्षपद कुणी भूषवलं आणि त्याच्यामध्ये कुठले ठराव आणि गोष्टी पास केल्या गेल्यात. तर डिसेंबर 1946 च्या जानेवारी 1947 पहिली बैठक आणि अध्यक्षपदाची निवड. 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली. त्याच्यामध्ये फ्रेंच परंपरेचे अनुसरण करून वरिष्ठ सदस्य म्हणून सचिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुन्हा 11 डिसेंबर 1947ला स्थायी अध्यक्षांची निवड केली गेली आणि हे कोण होते तर राजेंद्र प्रसाद होते. 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. ते कोणी मांडला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आणि 22 जानेवारी 1947ला तो ठराव स्वीकारण्यात आला. ठीक आहे. तर यावेळेस उपाध्यक्ष होते HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. तर जेव्हा सच्चिदानंद सिन्हा यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून तात्पुरते निवडले गेले त्यावेळेस फ्रँक अँथनी तिकडे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून प्रेझेंट होते. पुढे आता उद्दिष्टांच्या ठरावातील प्रमुख तरतुदी यासाठी कारण की याच तरतुदींवरती आधारित पुढील गोष्टी केल्या गेल्यात. तर पहिलं तर भारत सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र राहील. दुसरं, भारतात लोकशाही पद्धतीचे शासन असेल. तिसरं, भारतात संघराज्य व्यवस्था म्हणजेच फेडरल सिस्टम असणार. चौथं, सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळतील. विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म, उपासना यांचे स्वातंत्र्य असेल. संधीची समानता आणि सुनिश्चित केले जाईल. 7वं, अल्पसंख्याक, मागासवर्ग, दुर्बल घटकांना संरक्षण केले जाईल. 8वं, भारताच्या भौगोलिक अखंडतेचे व सार्वभौमत्वाचे रक्षण केले जाईल. 9वं, जगात शांतता व मानव कल्याण वाढवण्यास भारत प्रयत्न करेल. आपण जर का या उद्दिष्टांच्या ठरावाकडे लक्ष देऊन पाहिलं तर हे आपल्याला भारताच्या प्रिॲम्बलमध्ये सुद्धा सापडतील आणि पूर्ण राज्यघटना जरी लक्षात घेतली तर त्यात सुद्धा यातल्या गोष्टी सापडतील. जसे की विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य या गोष्टी आपण पाहिलं तर हे सर्व शब्द आपल्या राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये प्रेझेंट आहेत. पुन्हा सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळेल हे सुद्धा प्रिॲम्बलमध्ये आहे. अशा पद्धतीने जर का एका गोष्टीचं दुसऱ्याशी लिंक लावली तर आपल्याला लक्षात ठेवणं जास्त सोपं जाईल. पुढे आपण बघूयात की प्रमुख समित्या. तर टोटल 22 प्रमुख समित्या नेमल्या गेल्या होत्या आणि हा 13 लाख क्लार्कच्या प्रिलिमला प्रश्न विचारला होता की समित्यांची संख्या किती होती मुख्य समित्यांची, तर ती 22 होती. या काही समित्या आहेत ज्या की रिपीटेडली PYQs मध्ये विचारल्या गेल्या. तर सुकाणू समिती, स्टेअरिंग कमिटी आणि राष्ट्रध्वज कमिटी होती राजेंद्र प्रसादांकडे. सल्लागार समिती, ॲडवायझरी कमिटी होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे. संघराज्य संविधान समिती, केंद्रीय अधिकार समिती होती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे. मूलभूत हक्क उपसमिती होती JB कृपलानींकडे. सभागृह समिती व मुख्य आयुक्त प्रांत समिती या 2 समित्या होत्या B पट्टाभी सत्तारमैया यांकडे. वित्त व स्टाफ कमिटी होती राजेंद्र प्रसाद. संविधान सभा कार्यविषयक समिती होती JV मावळणकर. राष्ट्रध्वज संबंधी समिती होती राजेंद्र प्रसादांकडं. नागरिकत्व संबंधी तदर्थ समिती S वरदाचारी. प्रेस गॅलरी समिती उषानाथ सेन. अल्पसंख्याक उपसमिती मायनॉरिटी सब कमिटी होती HC मुखर्जी यांच्याकडे. तर ह्या मी ज्या समित्या दिल्यात या रिपीटेडली विचारल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे मी यांचं नाव टाकलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी.
तर 29 ऑगस्ट 1947 रोजी याची स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे अध्यक्ष होते आणि टोटल 7 मेंबर्स होते. तर मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी वेगळी आहे आणि काँग्रेसची कमिटी ती वेगळी आहे. ही ड्राफ्टिंग कमिटी आपण बघतोय ज्यांनी संविधानाचा मसुदा तयार केलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते. एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, बी एल मित्तर, एन माधवराव यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि डी पी खेतान, टी टी कृष्णमाचारी यांच्या निधनानंतर अशी रिप्लेसमेंट आहे. हे टोटल 7 मेंबर्स होते. तर पहिला मसुदा आणि संबंधित प्रमुख अधिकारी म्हटलं तर बी एन राव हे संविधान सभेचे संविधानिक कायदेविषयक सल्लागार होते. त्यांनी ऑक्टोबर 1947 भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार करून सल्लागार समिती शाखेला सादर केला. त्या मसुद्यामध्ये टोटल 243 कलम आणि 13 अनुसूची होते आणि हा प्रश्न 2026च्या प्रिलमला विचारला गेला. तर काही प्रमुख गोष्टी बघायच्या झाल्या तर एच व्ही आर अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. एस एन मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य आरेखक चीफ ड्राफ्ट्समन होते आणि प्रेम बिहारी नारायणजादा हे कॅलिग्राफर होते. तर याच मसुद्याच्या आधारावरती 29 ऑगस्ट 1947 रोजी जी मसुदा समिती आपण मागे बघितली जी स्थापन झाली त्यांनी पुढील मसुदा तयार केला. पुढे राज्यघटनेची स्वीकृती तर 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली. तर त्याच दिवशी कुठल्या कुठल्या तरतुदी लागू केल्या तर त्यांनी अनुक्रमणिका अनुसूची 5 ते 9 जे नागरिकत्व संबंधित आर्टिकल्स आपले आहेत ते, पुन्हा राष्ट्रपतींची शपथ, निवडणूक आयोग, संज्ञांची व्याख्या, राज्यघटनेचे स्पष्टीकरण, संक्रमणकालीन तरतुदी, अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, राज्यघटनेचे संक्षिप्त नाव, या सगळ्या गोष्टी त्याच दिवशी लागू करण्यात आल्या होत्या. आणि ॲक्च्युअल राज्यघटना पूर्णपणे 26 जानेवारी 1950 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी अंमलात आली. आता राष्ट्रचिन्हांचा स्वीकार त्याचा कालानुक्रम आहे. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला गेला. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा स्वीकार केला गेला. 26 जानेवारी 1950 राष्ट्रचिन्हाचा स्वीकार केला गेला आणि 22 मार्च 1957 राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार केला गेला. संविधान सभेचं चिन्ह आपलं हत्ती होतं. पुढे आता 1950 ते 1952 पहिले राष्ट्रपती व पहिली लोकसभा. 24 जानेवारी 1950 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून एकमताने निवड केली गेली. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू केली गेली. राष्ट्रपती पदाची शपथ घेण्यात आली. 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 रोजी सर्वात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. 17 एप्रिल 1952 रोजी पहिली लोकसभा स्थापन केली गेली. 13 मे 1952 रोजी लोकसभेचे पहिले अधिवेशन पार पडले. काही महत्त्वाचे मुद्दे तर काँग्रेस तज्ञ समिती व इतर महत्त्वाच्या समिती. ही काँग्रेस तज्ञ समिती वेगळी, ड्राफ्टिंग कमिटी वेगळी. तर काँग्रेस तज्ञ समिती 1946ला स्थापन झाली, ज्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू आणि प्रमुख सदस्य होते के एम मुन्शी. त्याचे कार्य काय होते तर भारतीय राज्यघटनेचे मूलभूत तत्त्वे निश्चित करणे, मूलभूत हक्क, केंद्र राज्य संबंध व शासन रचनेबाबत सूचना देणे, संविधान सभेच्या कामासाठी प्रारूप स्वरूपाच्या शिफारसी तयार करणे आणि राज्यसभेचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेट प्रमाणे होता. स्थायी सभागृह कार्यकाळ होता 6 वर्ष, दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. स्थायी सभागृहाचा अर्थच असा आहे की सभागृहातील संपूर्ण सदस्य एका वेळेस निवृत्त होत नाही, जे की लोकसभेमध्ये घडतंय. पण राज्यसभेमध्ये प्रत्येक 6 वर्षांनी राज्यसभेमधला कार्यकाळ 6 वर्षांचा होता आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. तर 7व्या अनुसूचीबद्दल हे काही प्रश्न विचारले गेले होते की हस्तांतरण मालमत्ता समवर्ती सूचीमध्ये टाकली आहे, संपत्तीचा अधिकार हा संघ सूचीमध्ये, पुरातन वस्तू अभिलेख हा राज्य सूचीमध्ये, करमणूक कर हा राज्य सूचीमध्ये. तर 101 या घटना दुरुस्ती पूर्वी आणि हस्तांतरण समवर्ती सूची, संपत्ती कर संघ सूची, संपत्ती कर संघ सूची, संघ पुरातन वस्तू राज्य सूची, करमणूक कर राज्य सूची. ठीक आहे. तर या नोट्स होत्या. आता मी काही PYQs सुद्धा तुमच्या समोर मांडते. मित्रांनो, हे काही प्रश्न आहेत. घटना समिती भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद यांची, सल्लागार समिती वल्लभभाई पटेल यांची, केंद्रीय अधिकार समिती मात्र जवाहरलाल नेहरू यांची आणि मूलभूत हक्क उपसमिती ही JB कृपलानी यांची आहे. तर हे या पद्धतीने याचे उत्तर आपल्याला मागच्या नोट्समधून काढता येतील. पुढचं आहे बी. पट्टाभी सिद्धरमैया कोणत्या समितीचे अध्यक्ष आहेत तर मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबतची समिती
हे तर आपल्याला लक्षात ठेवलंच पाहिजे. तर ब जिकडे उत्तर आहे अ आणि ब, सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांतांबाबतची समिती याचे ते आहेत. आपण एकदा चेक करूयात तरी. बी पट्टाभी सितरमे यांचं काय ऑप्शन आपण दिलं म्हणून. तर सभागृह समिती आणि मुख्य आयुक्त प्रांतांबाबतची समिती, बी पट्टाभी सितरमैया, की 2025चा विचारलेला प्रश्न आहे हा. तर पुढे खालीलपैकी कोणते कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत. तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा स्वीकार, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा स्वीकार आहे. आणि राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड 24 जानेवारी 1950ला झाली होती. याचा ऑप्शन डी आहे. पण राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी केला गेला होता. तर राष्ट्रध्वजाचा स्वीकार इथे, राष्ट्रध्वजाचा स्वीकार 22 जुलै 1947 झाला होता. अशा पद्धतीने म्हणजे आता ब आणि क ऑप्शन तर आपल्याला माहिती आहे की ब क इथे पण आहे आणि ब क इथे पण आहे, परंतु ऑप्शन आपल्याला फिक्स माहिती आहे जरी ड कुठे दिलेला नसेल तरी. राष्ट्रध्वजाचा स्वीकार 22 जुलैला झालाय, त्याच्यामुळं राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राजेंद्र प्रसाद यांचं. पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्तावाला स्वीकारलं होतं. आता यामध्ये कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना होती. 2 संविधान सभेच्या विचाराला त्यांनी नकार दिला होता कारण की आपण एकच संविधान सभा पाहिली. परंतु मुस्लिम लीगने क्रिप्सचा प्रस्ताव स्वीकारला होता का. तर नाही. म्हणजे डी ऑप्शन आपलं अयोग्य आहे. क ऑप्शन आपलं अयोग्य आहे, सॉरी. तर इथे क आहे, इथे क आहे आणि इथेही क आहे. तर हे तिन्ही ऑप्शन गेले आणि फक्त पहिलं आपलं उत्तर आहे. पुढे HBR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. SN मुखर्जी संविधान सभेचे सचिव होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे संविधान सभेचे सुलेखनकार होते. आता आपण जर का पाहिलं तर प्रेम बिहारी नारायण रायजादा हे कॅलिग्राफर होते, आपल्याला कन्फर्म आहे. ठीक आहे. तर क ऑप्शन तर बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. क ऑप्शन बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं ऑप्शन विचारलेत कुठले आहेत. तर 2, 3, 4 तिन्ही जातात आणि फक्त एक उरतो. म्हणजे जरी आपलं कन्फ्युजन होत असेल तर कुठलीही एक डेट आपल्याला प्रॉपर माहीत असेल तरी आपण त्याचा परफेक्ट आन्सर काढू शकतो. आता हा प्रश्न बघूयात आपण. ह्याच्यामध्ये आपण अजून तरी 42-43 घटना दुरुस्तीपर्यंत गेलो नाहीये. पण जर पहिलाच बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. आणि यातलं आपल्याला सत्य नाही असं विचारलंय. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. खालचे 3 माहीत नाहीयेत, पण हे तर माहिती आहे की राज्यघटनेची स्वीकृती आपण 26 नोव्हेंबर 1949ला साईन करून केली होती. अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून झाली होती. त्याच्यामुळे इथे हा पहिला ऑप्शन चुकीचा आहे आणि याचा बरोबर ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने या नोट्सवरून आपण बरेच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पुढे मी भारतीय राज्यघटनेतील कायदे घेऊन येते. तर तोपर्यंत भेटूयात आपण. अभ्यास करत राहा. धन्यवाद.